पंकज भाऊ गोरे, पंकज भाऊ गोरे। भगवी माती भगवी छाती हा मर्द मावळा शुभाचा, शिवसेनेच्या श्वासाने जगतो आई मानी भगव्या रक्ताचा। जय शिवराय, जय महाराष्ट्र। धुळ्यातील खेळाडूंना ही कल्पना आहे का? आपल्या धुळे जिल्ह्यातील जे स्टेडियम आहे किंवा जे गरुड मैदान आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला खेळांचे प्रशिक्षण दिले जाते, तर तुम्हाला कल्पना आहे का त्या संदर्भात? तर बघा, बघितलं सर्व खेळ 16 खेळ आहेत, ज्या खेळांना नाममात्र पैसे लागतात, तर काही खेळ हे विनामूल्य शिकवले जातात। आणि या संदर्भात आम्ही 15 दिवसापूर्वी जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो होतो की खेळांचे प्रशिक्षक जे नसतील ते भरा आणि ताबडतोब धुळ्यातील खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध करून द्या। तर आता बऱ्यापैकी प्रशिक्षक तिथे उपलब्ध आहेत आणि धुळ्यातील प्रत्येक खेळाडू त्या खेळामध्ये स्वतःला डेव्हलप करू शकतो। तर नक्कीच खेळाडूंनी आपल्याला ज्या खेळामध्ये आवड आहे त्या खेळामध्ये करिअर करण्यासाठी आपण क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून आपल्यामध्ये खेळाच्या संदर्भात जे जे आपल्याला शिक्षण अवगत करायचं आहे ते सर्व आपल्याला तिथे उपलब्ध होणार आहे। सर्व धुळेकर बंधू भगिनींना, पालकांना नम्र आव्हान आहे, आपल्या पाल्याला एखाद्या खेळामध्ये आवड असेल तर तो खेळ आपण निवडा आणि त्वरित जिल्हा क्रीडा कार्यालय आणि गरुड मैदान येथे संपर्क करा। जोही कोणी चांगला खेळाडू असेल, जो प्रशिक्षक म्हणून सेवा देण्याची ज्याची कोणाची इच्छा असेल, त्या धुळेकर बंधूने देखील, भगिनीने देखील क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा आणि धुळ्यातील खेळाडू चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी आपले योगदान आपण जर सेवा म्हणून देऊ इच्छित असाल तर नक्कीच आपण तिथे संपर्क साधा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।